हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनावरून पलटी मारल्या, सरकार पलटी करणार, अंतरवाली सराटीतून जरांगेंचा इशारा। महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण चालू देणार नाही, जरांगेंची ताकद अत्याचाराची, आमची ताकद संविधानाची, मांड्या थोपटत गुणरत्न सदावर्ते यांचं जरांगेंना उत्तर। भुजबळांकडून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, भुजबळांचा टांगा पलटी करणार, अंतरवाली सराटीत दाखल होता जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल। जरांगे स्क्रू ढिला झाल्यासारखं बोलतात, भुजबळ जरांगेंच्या वडिलांच्या वयाचे, त्यांना मान सन्मान द्यायला हवा, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंसह लक्ष्मण हाकेंची टीका। मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर पुणे महापालिका ऍक्शन मोडवर, पुणे शहरातील एकूण 26 अनधिकृत पब आणि बारवर तोडक कारवाई सुरू। फक्त पुण्यातच नाही, महाराष्ट्रभर कारवाई होणार, शाळेच्या आवारातील सर्व टपऱ्या तोडणार, तरुण पिढी नसवणाऱ्यांना सोडणार नाही, ड्रग्ज प्रकरणानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। पुण्यातील कारवाईवर फडणवीसांचे बारकाईने लक्ष, अवैध पब बारला माफी नाहीच, घटना घडल्यावर फक्त कारवाई करू नका, तर अवैध बांधकामांवर वेळोवेळी कारवाई हवी, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश। पुणे नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, हायकोर्टाच्या आदेशानंतर आरोपीची आजच सुटका होण्याची शक्यता, आई वडील तुरुंगात असल्याने आरोपीचा ताबा आत्याकडे जाणार। पीक कर्ज देताना शेतकऱ्यांचा सिव्हिल स्कोर बँकांनी मागू नये, सिव्हिलची अट लावणाऱ्यांना बँकांवर एफआयआर दाखल करा, उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। बोगस बियाणे खतं विकणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर गुन्हा दाखल होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश। नाशिकच्या सिन्नरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं पहिलं रिंगण, त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान होणार। खासदार निलेश लंकेंनी लोकसभेत इंग्रजीतून घेतली शपथ, सुजय विखेंच्या आव्हानानंतर इंग्रजीत शपथ घेत हात जोडून म्हणाले रामकृष्ण हरी। सोलापुरात इमाम खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात शिंदे गट आक्रमक, ओवैसींच्या फोटोला जोडे मारत जय पॅलेस्टाईनच्या नाऱ्याचा निषेध, लोकसभेत शपथ घेतल्यानंतर ओवैसींचा जय पॅलेस्टाईनचा नारा। भाजपकडून सर्व खासदारांसाठी व्हीप जारी, लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या सकाळी 11 वाजता मतदान, एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचा अर्ज। कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्याचा इशारा, हवामान विभागाकडून कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी। गँगस्टर अबू सलेमची याचिका मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळली, तळोजा कारागृहात जीवाची भीती असल्याने दुसऱ्या कारागृहात नेण्याची सलेमची याचिका, 3 जुलैपर्यंत दुसऱ्या कारागृहात न हलवण्याचे निर्देश जारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।